मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 40. फलक तक चल साथ मेरे. हॅलो मिस्टर मेहरा. तिच्या आवाजातील खळखळाट ऐकतच पुन्हा हॉटेलच्या बाल्कनीत आला. आज समोरचे तेच कारंजे हवे हवेसे वाटत होते. तिच्या आवाजाप्रमाणेच हसरे अन आनंदी. मेघा, यू आर द वन फॉर मी. गुड इव्हनिंग मिस जोशी. गुड इव्हनिंग. कशी झाली मीटिंग? सक्सेसफुल ना? डील फायनल झाले? मला वाटलेच तुम्ही बिझी असणार म्हणून दिवसभर तुमचा फोन नाही आला. आय कॅन अंडरस्टँड. म्हणून मग मीही कॉल केला नाही. काल तुम्ही फोन केला तेव्हा पूरबशी रहेजा प्रोजेक्टबद्दल डिस्कशन सुरू होते, सो मध्येच फोन ठेवता येईना आणि नंतर खूप उशीर झालेला. अँड देन आय वॉज वर्किंग ऑन दिस शांघाय डील. बोलून धाप लागली अन किंचित थांबली. मिस जोशी, होल्ड ऑन फॉर अ मोमेंट अँड ब्रीद. त्याच्या आवाजात आता मिश्किल हसू मिसळलेले. मेघा, किती घाई तुम्हाला. एका मिनिटात सर्व काही बोलायचे आहे. जसे काय मी लगेच फोन ठेवणार आहे. तुमचा आवाज ऐकण्यासाठीच तर फोन केला आहे. आरामात बोला. हो हो, सॉरी. मला वाटलं तुम्ही आत्ताही बिझी असणार म्हणून. ऑफिसमध्ये आहात? काय हे मेघा, राजीवजींशी बोलताना किती गडबड गोंधळ. थोडे तरी सावकाश बोलावे. काय वाटेल त्यांना? माझा आवाज जास्तच उत्साही वाटत आहे का? मेघा, आवाज नॉर्मल ठेव. मिस जोशी, मीटिंग झाली, डील साईन केले. आता हॉटेलवर आहे. एअरपोर्टसाठी थोड्या वेळात निघेन. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. असेही राजीव, तुम्ही ठरवले आणि डील झाले नाही असे होणार नाहीच. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कन्व्हिन्सिंग पॉवर आणि त्यात अरेबिक भाषेवर प्रभुत्व. रियादच्या कंपनी सीईओने हसत हसत डीलवर सही केली असेल. थँक्स मिस जोशी. सो हे रहेजा प्रोजेक्ट सिंगापूरचे ना? अरे वा, तुम्हाला माहिती आहे? येस मिस जोशी. इंडस्ट्रीमध्ये माझेही सोर्सेस आहेत माहिती पुरवणारे. मेघा, काही आठवले का? अच्छा मिस्टर मेहरा, फायनान्स इंडस्ट्रीतील रॉय एजंट्स का? येस, समथिंग लाईक दॅट. जिंदाल ग्रुपच्या वेळेचे संभाषण तिला आठवले आणि ती खुदकन हसली. मेघा, तू पण काय मूर्खासारखे विचारते आहेस? ते राजीव मेहरा आहेत. औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रातील घडणारी एकूण एक घटना त्यांना माहिती असणारच. सो मिस जोशी, रहेजा प्रोजेक्ट स्टार्टेड? नाही अजून. नेक्स्ट मंथ. प्लॅनिंग पूर्ण झाले. मेजर काम सिंगापूरमध्येच आहे, पण काही मुंबईतही. मी किती सहजपणे राजीवना माहिती SWC प्रोजेक्ट्सबद्दल सांगत आहे, पण तेही तेवढ्याच मोकळेपणाने सुप्रीमच्या सर्व डील्सबद्दल बोलतात. सो यू आर हेल्पिंग पूरब? त्याचा किंचितसा गंभीर आवाज. SWCच्या सर्व महत्त्वाच्या क्लायंट्सचे प्रोजेक्ट्स आम्ही दोघेही डिस्कस करून फायनल होतात. सुप्रीमच्या वेळीही तेच केलेलं. इनफॅक्ट पूरबच प्रेझेंट करणार होता, पण नेमका तो आजारी होता आणि प्रेझेंटेशनला मी आलेले. राईट, ते छानच झाले. त्याच्या गंभीर आवाजात अचानक आनंदाची झलक जाणवून मेघा गोंधळली. काय काय छान झाले? पूरब आजारी होता हे छान झाले? राजीव, तुम्ही ठीक आहात ना? पूरब आजारी आणि यांना आनंद? ओ, आय मीन पूरब आजारी होता ते छान नाही. म्हणजे आय एम सॉरी फॉर दॅट, पण तुमचे प्रेझेंटेशन उत्तम झालेले. गॉड, मेघाशी बोलताना व्हाय आय एम सो कन्फ्युज्ड. हां, अच्छा ते. पण तुम्ही त्या दिवशी तर काहीच बोलला नाहीत मिस्टर मेहरा. तुम्ही मला बोलू दिले का? राजीव, तुमच्या उंचावलेल्या भुवया आणि डोळ्यातले हसू मी इथे बसूनही अनुभवू शकते आहे. हां, ते सॉरी, मी थोडीशी चिडलेले.
थोडीशी. मेघा, त्या दिवशी तुमचा राग मला निशब्द करून गेला. नाही, जरा जास्तच. सॉरी, इट वॉज माय मिस्टेक. थोडासा गैरसमज झालेला. देन मिस जोशी, व्हॉट विल यू डू टू मेक इट राईट? राजीव, अजूनही ते लक्षात ठेवले आहे, मेक इट राईट. अहो मिस्टर मेहरा, तेच तर करत आहे. त्या दिवशीच तर सांगितले, काहीही झाले तरी हे प्रोजेक्ट मी पूर्ण करणारच. दॅट्स नॉट इनफ. म्हणजे मग अजून काय करू? विल टेल यू टुमॉरो. टुमॉरो? पण उद्या तर टेक्नोसिसचा निर्णय होईल. हो. किती निश्चिंतपणे हो म्हणत आहेत. राजीव, तुम्हाला टेन्शन येतच नाही का? मिस्टर मेहरा, उद्या तुम्ही म्हणजे ते ऑफिसला. मी 10 वाजेपर्यंत येईन. इज दॅट ओके? हो हो, कारण सकाळी 6ला मुंबईला पोहोचणार ना तुम्ही. थोडं लेट या. टेक प्रॉपर रेस्ट. येस, आय मस्ट टेक रेस्ट. कारण देन उद्या पूर्ण दिवस आपण टेक ओव्हर ॲग्रीमेंट सायनिंग, प्रेस कॉन्फरन्स आणि सेलिब्रेशनमध्ये बिझी असू. तुम्हाला खात्री आहे आपण जिंकू? मेघा, पुन्हा तुम्ही स्वतःच्याच कर्तृत्वावर शंका. एवढे उत्कृष्टपणे हा पहिला टप्पा पार केला आहे हे विचारताना डोळेही पाणावले असतीलच. आवाजातील कंप जाणवतोय. आपल्याला जिंकायचेच आहे. वी आर टुगेदर. डोंट वरी. मिस जोशी, यू ओनली सेड आपण वॉरियर आहोत. देन जिंकायला तर हवेच ना? येस, कारण तुम्ही नेहमी म्हणता वी विल विन. मेघा, आता आवाज हसरा आहे. हा असाच राहू दे उद्यापर्यंत. येस, दॅट्स अ प्रॉमिस मिस जोशी. प्रॉमिस? नक्की? तिचा निरागस आवाज त्याच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा रुंदावून गेला. येस मिस जोशी, अगदी नक्की. मेघाला सी यू टुमॉरो म्हणत फोन तर ठेवला, तरी तिचा आवाज अजूनही त्याच्या कानात साठून होता, मनात रुंजी घालत होता. मेघाने एवढे उत्साहाने हॅलो म्हटले. मी खरंच चूक केली. सकाळीच फोन करायला हवा होता. दिवसभर त्यांनी वाट बघितली असणार, पण हे मोकळेपणाने सांगणार नाहीत. फोनची वाट बघत माझ्यासाठी शांघाय डीलवर कामही केले. कधी कधी न बोलताही जाणवून देतात की मी, माझे काम आणि सुप्रीम त्यांच्यासाठीही किती महत्त्वाचे आहे. कळत नकळत कामात हातभार लावत असतात. खरंच मीही गैरसमज करून घेतला. मेघा अँड पूरब कलिग्स आहेत. प्रोजेक्ट डिस्कशन तर करणारच ना. मेघासाठी SWCचा प्रत्येक क्लायंट तितकाच महत्त्वाचा आहे जितकं सुप्रीम. येस, मीच समजून घेणे गरजेचे आहे. सध्या सुप्रीम प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत म्हणून इतर क्लायंट्सकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. जसे माझ्यासाठी सुप्रीमचे सर्वच उद्योगधंदे महत्त्वाचे आहेत, तसेच मेघाचेही आहे. मेघा, आज आवाज पुन्हा रडवेला झालेला. आपण जिंकू का असं विचारताना किती भीती मनात. ही नक्की टेक्नोसिस गमावण्याची भीती आहे की अजून काही? तरीही मला एकदा तुमच्याशी बोलून बघायचे आहे. उद्या पुन्हा विचारून बघेन. बघू हो म्हणतात का. मेघा, तुमच्या होकारावर बरंच काही अवलंबून आहे. अन नकार दिलात तर काय, याचा विचार मी अजून तरी केलेला नाही. अन समोरच्या कारंजाकडे पुन्हा एकदा मन भरून पाहिले. आताही कारंजात मन गुंतत नव्हतेच. ते मेघापाशी पोहोचलेले आणि त्याला काहीतरी आठवले. मेघाच्या मांडीवर डोके ठेवूनच आर्या गाढ झोपलेली. तिच्या केसातून एकदा अलगद हात फिरवला. हलकेच डोकं उचललं आणि नीट उशीवर ठेवलं. आर्या ती आर्याच. डिबेटमध्ये थर्ड आलो तरी मॅडम खुश आहेत. जिया रडत होती. सांगताना हिलाही वाईट वाटलेच, पण हिने तिला समजावले.
हेही तेवढ्याच आनंदात सांगितले, अगदी फिलॉसॉफर स्टाईलमध्ये. डिबेट हरलो पण मैत्री जिंकली. अन आता समर कॅम्प हा हट्ट. एक संपेपर्यंत नव्याचे वेध. सतत नवीन काहीतरी करण्याच्या शोधात. प्रचंड प्रॅक्टिकल. फारसं हळवं होणं नाही की गुंतून पडणं नाही. समीर सारखीच आहे. त्यालाही सतत नवनवीन गोष्टी करून पाहण्याचा ध्यास होता. नवीन कंपनीचं ध्येय. त्या ध्येयाचा पाठलाग करताना कधी कधी बायको आहे आपल्याला हेही विसरले जायचे. परदेशी गेला की कितीतरी वेळा 2-3 दिवसातून एकदाच फोन यायचा. पण मी मात्र वाट पाहत राहायचे. ही वाट पाहण्याची सवय त्याच्यामुळेच लागली आहे. आर्याच्या कपाळाची अलगद पापी घेत मेघाने तिच्या अंगावरचे पांघरुण सारखे केले. लाईट्स बंद करून बाहेर आली. ती घरी पोहोचल्यापासून आर्याच्याच पाठी होती. सोबत जेवणे, मग गप्पा आणि बोलत बोलत आर्याताई गुडूप झोपलेल्या. आणि यामुळे तासाभरात मोबाईल पाहिलाच नव्हता. बाल्कनीत निवांत खाली बसत व्हॉट्सॲप पाहिले तर राजीवकडून मेसेज आलेला. हे काय, व्हिडिओ पाठवला आहे? कशाचा व्हिडिओ? टेक्स्ट मेसेजवरून अचानक व्हिडिओ? न राहवून क्लिक केलेच. अय्या, किती सुंदर कारंजे. अच्छा, याच पाण्याचा आवाज येत होता राजीवजींशी कॉनवर बोलताना. कारंजांच्या थेंबांच्या पांढऱ्या शुभ्र लडी पिवळ्या उजेडात चमकताना. पाण्यात बुडून विरघळणारा चुबुक चुबुक आवाज. पावसाच्याच सरी जणू. बहुतेक त्यांच्या हॉटेल रूममधून समोर दिसणारे कारंजे आहे. किती मोठे आहे. व्हिडिओसोबत मेसेज आहे, तुमच्या आवडीचे फाउंटन. बरे लक्षात ठेवले आहे. त्या दिवशी ते सिंगापूर फाउंटनचा शो आणि आज हे सौदीचे फाउंटन. राजीवजींचा धीरगंभीर आवाज आणि या कारंजाचे पार्श्वसंगीत. वाह, त्यांचा आवाज ऐकला आणि बरे वाटले. असे कुणी बाहेरगावी गेले असेल आणि काही कॉन्टॅक्ट झाला नाही की उगीच मनात चलबिचल होत राहते. मन सैरभैर होते. काल रात्रीपासून माझेही तेच झालेले. कशातच लक्ष लागेना. म्हणूनच शेवटी त्या शांघाय डीलवर काम करायचे ठरवले. आकडेमोड आणि स्ट्रॅटेजी ठरवणे म्हणजे माझ्या आवडीचे काम. त्यातून राजीवना मदत होईल म्हणून अजूनच आनंद आणि उत्साह. असो, चेक करून कळवतील म्हणालेत. बघूया मी नीट दिवे लावले आहेत का. पण आता यात काही चूक झालीच आणि ओरडा खावा लागलाच तर चालेल की. चुकांमधून शिकता आले म्हणजे झाले. राजीव छान समजावून सांगतील, खात्री आहे. मेघा, अगं मेसेजला उत्तर तरी दे. खूप सुंदर आहे, असे मेघाचे उत्तर राजीवच्या फोनवर पोहोचले. बोर्डिंग पास आणि पासपोर्ट ब्लेझरच्या खिशात ठेवत राजीव एअरपोर्टवरील चॉकलेटच्या शॉपकडे निघालेला. मेघाचा मेसेज वाचतच, मेघा, सिंगापूरचे स्पेक्ट्रा बघतानाच पहिल्यांदा जाणवलेले. या धावपळीत थोडेसे थांबून काही सुंदर गोष्टींचा आनंद आपण घेऊ शकतो. खरं तर गेले अनेक वर्ष मी सिंगापूरला जात आहे. त्याच ऑफिसमध्ये बसतो. तेच कारंजे रोज नित्य नियमाने ठराविक वेळी उडतात आणि बंद होतात. माझी त्यांच्याकडे पाठ असायची. कारंजे पाहून तुमच्या आनंदाने लकाकणाऱ्या डोळ्यांनी त्या दिवशी माझे डोळे उघडले. किती धावशील अविरत, थांब थोडासा, हा आनंदही तुझ्यासाठीच आहे, हे सांगणारे तुमचे डोळे. त्या दिवशी तुमच्यासोबत तुमच्या नजरेतून कारंजे पाहिले. मीही काही क्षण स्वतःला विसरून रममाण झालो त्या सोहळ्यात. तुमच्या हसऱ्या आनंदी डोळ्यात. तुमच्यासोबत राहूनच हळूहळू शिकत आहे हा छोटा छोटा आनंद गोळा करायला. हे सारेच अविस्मरणीय झालेले क्षण टिपून ठेवले आहेत. कधीतरी तुम्हाला वाचून दाखवेन. एअरपोर्टवर जियाच्या आवडीची चॉकलेट्स घेत असताना एका विशिष्ट खाद्यपदार्थावर त्याची नजर गेली. तात्काळ मोठा बॉक्स हातातील शॉपिंग बास्केटमध्ये उचलून ठेवला. मेघा, हे खास तुमच्यासाठी. समथिंग डिफरंट, जस्ट लाईक यू. युनिक, स्पेशल, सिंपल.
मेघाचे सुप्रीमच्या कॉरिडॉरमध्ये 8 वेळेला फेऱ्या मारून झालेले. प्रकाश सरांची केबिन ते राजीवची केबिन. सकाळचे 10:30 होत आलेले, पण राजीव आलेला नव्हता. कुठे आहेत राजीव? 10 वाजले ना, अजून कसे नाही आले? फोन पण स्विच ऑफ येत आहे. अजून मुंबईत पोहोचले नाही का? प्रकाश सरांनीही उशिरा येणार असे कळवले आहे. काय करू मी? अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी ब्रेकआउटमध्ये जात आज पहिल्यांदाच कपमध्ये वॉटर डिस्पेन्सरमधून गार पाणी भरले. थंडगार गटगट पिऊन घेतले. हातानेच तो पेपर कप मुठीत आवळून धरला. नाही, शांत वाटतच नाही. कसे वाटणार शांत? ब्रेकआउटमधून बाहेर पडत पुन्हा एकदा सकाळी आलेला मेसेज वाचला. पूरबचा मेसेज. जिंदाल ग्रुपचे कोटेशन 1480 कोटींचे आहे. आय थिंक टेक्नोसिस जिंदाल ग्रुपला मिळणार. तरीही वेट अँड वॉच. जिंदाल ग्रुपही स्पर्धेत आहे हे पहिल्या वेळी पूरबनेच सांगितलेले. या सर्व फायनान्शियल खबरी काढण्यात त्याचा हातखंडा. ज्याचे कोटेशन जास्त टेक्नोसिस त्यालाच निवडणार. अगदी साधे गणित आहे. पूरब, अरे काय वेट अँड वॉच? इथे जीव जाईल माझा. टेक्नोसिस जर सुप्रीमला मिळाले नाही तर? या तरचा विचारही करवत नाही रे. प्रकाश सरांची इच्छा, राजीवजींचे स्वप्न, आणि त्या स्वप्नासोबत मीही आता जोडले गेले आहे रे. गेले महिनाभर इतर कशाचाही विचार न करता फक्त एकच ध्येय होतं, टेक्नोसिस सुप्रीमला मिळवून देणं. कुठे चुकली ही गणितं? काहीच समजत नाही. कॉरिडॉरमध्ये चालतच गीताकडे पोहोचली. गीता, अगं मिस्टर बेहरा कधी येणार आहेत? काही मेसेज आला का ग? नो मेघा मॅम, सकाळी फोन करून त्यांनी कळवले की डिस्टर्ब करू नका, महत्वाची मीटिंग आहे, बस. असे काय हे? मॅम, काय झाले? काही टेन्शन आहे का? तिच्याकडे निराशेने पाहत नकारार्थी मान हलवत मेघा पुन्हा केबिनला परतली. मेघाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत गीताने एकवार राजीव सरांच्या केबिनकडे पाहिले. मेघा मॅमना काय झाले? सदैव चेहरा आनंदी आणि उत्साही असतो. आज अगदीच चिंतेत वाटत आहेत. राजीव सरांबद्दल सकाळपासून 3-4दा विचारले. काय माहित काय प्रॉब्लेम आहे? SWC केबिनमधील वातावरणही गंभीरच होते. आदित्य अधूनमधून एखादा जोक सांगून सर्वांचे टेन्शन कमी व्हावे हा प्रयत्न करत होता. वरवर हसत असलेले प्रत्येक जण मनातून चिंतेत होतेच. मेघा हळूच सर्वांकडे बघत लॅपटॉपमध्ये पुन्हा एकदा टेक्नोसिसची टर्मशीट उघडून बसलेली. काय चुकले असावे याचा हिशोब मांडत. 1450 कोटींचे कोटेशन. राजीव, आपण फायनल केले. सर्व स्ट्रॅटेजीवर आपले एकमत झालेले. फक्त एम्प्लॉई रिटेन्शन हा एकच मतभेदाचा मुद्दा उरला होता. आणि त्या दिवशी मी समजावले तुम्हाला. तुम्ही म्हणालात योग्य वेळी ठरवू, पण फायनल टर्मशीटमध्ये ते समाविष्ट नाही केले. मी त्यापुढे वाद घालायचा नाही असे ठरवलेले. आफ्टर ऑल सुप्रीम तुमची कंपनी आहे. निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तुमच्या हातात. पण जर तो मुद्दा आपण मान्य केला असता तर आज कदाचित टेक्नोसिस आपल्याला मिळाले असते. पण त्या दिवशी काहीतरी कोड्यात बोलला होता तुम्ही. मिस जोशी, बिझनेस इज लाईक गेम ऑफ चेस. शो कॉम्पिटिटर्स व्हॉट यू आर डुईंग. जस्ट डोंट टेल देम व्हॉट यू आर थिंकिंग. प्रतिस्पर्धी कंपनीला तुमची खेळी जरूर दाखवा, परंतु त्या पाठी तुम्ही काय विचार करत आहात हे कळू देऊ नका आणि योग्य वेळेची वाट पहा. आता तर वेळही हातातून निसटली आहे. देवा, काय होणार आहे माहीत नाही. 11:30 झालेले.
तिचे मन कशातच लागत नव्हते. समोर लॅपटॉपवर काम होते ते करावेसे वाटत नव्हते. अन केबिनमधील शांतता त्या अस्वस्थपणात वाढ करत होती. अक्षय, मी आलेच थोड्या वेळात, खाली जाऊन येते, असे म्हणत ती केबिन बाहेर पडली. टीम मेंबर्स आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. ऑफिसमधून लंचलाही बाहेर न पडणाऱ्या मेघा मॅम आज अचानक एकट्याच कुठे जात आहेत, तेही अशा क्रिटिकल वेळी. कुठल्याही क्षणी टेक्नोसिसची बातमी कळेल अशी परिस्थिती, आणि मॅमना उत्सुकताच नाही का? या गोंधळात सर्वजण. लिफ्टमध्ये शिरता क्षणी बराच वेळ तशीच उभी. लिफ्ट जागची हल्लीच नाही. पाहिले तर बटणच प्रेस करायचे राहिलेले. ग्राउंड फ्लोअरचे बटण दाबून तशीच उभी. एक एक मजला मागे पडत आहे हे दाखवणारे लिफ्टचे इंडिकेटर त्याकडे एकाग्रपणे पाहत होती. सकाळपासून माझे लक्षच कुठे आहे? मेसेज आला आणि तसेच जॉगिंग अर्धवट सोडून घरी निघाले. पूरबशी फोनवर बोलले. तोही निराश वाटला. राजीवना फोन लावला, स्विच ऑफ आला आणि अजूनही बंदच आहे. एक क्षण पर्सनल नंबरवर फोन करावा असेही वाटले, पण मनाला आवरले. डिस्टर्ब करू नका असा गीताकडे निरोप आहे तो सर्वांसाठीच. नाहीतर मला एक मेसेज तरी केला असता त्यांनी. आज सुप्रीम हाऊसमधला माझा हा शेवटचा दिवस असेल का? याच लिफ्टने पहिल्या दिवशी वर येताना राजीव सोबत होते. आज मी एकटीच निघाले आहे. पुन्हा वर केबिनमध्ये जावेसेही वाटत नाही. संपले सर्व काही. लिफ्ट तळमजल्याला पोहोचलेली. उजवीकडे मेन लॉबी आणि सुप्रीम हाऊसच्या बाहेर जाणारा रस्ता, डावीकडे सुप्रीम गार्डनकडे जाणारा मार्ग आणि त्या पाठी समुद्र. अजूनही पावले सुप्रीम हाऊसमध्येच घुटमळत होती आणि तिने डावीकडचा रस्ता पकडला. काचेचे दार उघडून सुप्रीम हाऊसच्या मागच्या बाजूला असणाऱ्या छोट्याशा गार्डनमध्ये प्रवेश केला. किती सुंदर आहे हे गार्डन. आधी कधीच इकडे आलो नाही. का बरं? त्या दिवशी राजीवजींच्या केबिनमधून खाली डोकावले तर हेच गार्डन दिसले. हो, बरोबर, हेच. छान गारवा आहे इथे. बरीच छोटी मोठी झाडे आहेत. नीट आखीव रेखीव वाढवलेली, जपलेली. मध्ये मोकळी जागा अन कडेने झाडे. हो, गीता म्हणालेली, काही वेळा महत्वाच्या पार्टीज इथे अरेंज होतात. आज टेक्नोसिस जिंकलो असतो तर टीम सेलिब्रेशन झाले असते इथे. चालतच गार्डनच्या शेवटच्या टोकाला पोहोचली. रुंद कट्ट्याची भिंत, त्यापुढे 20-25 फूट दूरवर पसरलेले मोठमोठाले सिमेंटचे दगड, जाणून बुजून रचलेले, भिंतीला लाटांच्या मारापासून बचाव करण्यासाठी. आणि त्यापुढे फेसाळता समुद्र. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या क्षणी तू होतास सोबत. तूच. कधी फेसाळत्या लाटा होत्या तर कधी तुझ्या किनारी शांत निवांत संध्याकाळ. आजही असाच महत्वाचा दिवस आहे. जिंकायच्या आशेने सर्व काही केलेलं, पण हार झाली तर काय उत्तर देऊ मी भास्कर सरांना? किती आशा आहेत या प्रोजेक्टवर. SWCचे नाव आणि प्रतिष्ठा. SWCला सुप्रीमने निवडले ही बातमी फायनान्शियल अपडेट्समध्येच तर सर्वप्रथम झळकलेली. आणि आज मीडिया पुन्हा एकदा बातमीसाठी सज्ज आहे. SWCचे हे एवढे मोठे फेल्युअर आज बातम्यांमध्ये झळकेल. सुप्रीम हाऊस बाहेर पत्रकार आणि कॅमेरामन घोंगावू लागले असतील. इथून आत्ता पळून जावेसे वाटत आहे. मला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. पण मग राजीव एकटे प्रेसला सामोरे जाणार का? मेघा, प्रोजेक्ट लीडर म्हणून तू जबाबदार आहेस. हो, राजीवना मी असे एकटे सोडून जाणार नाही. जिंकलो असतो तर राजीवनी प्रेसला उद्देशून किती छान भाषण केले असते.
सुप्रीम ऑडिटोरियमच्या मंचावरून त्यांचे शब्द ऐकण्याची संधीही गमावली. जिंकलो नाहीच ना, आणि या हारला मी जबाबदार. प्रेसला सामोरे जाईन मी देईन सर्व उत्तरे. त्याआधी एकदा राजीवना भेटायचे आहे, फक्त एकदाच, शेवटची एक भेट. या विचारातच वळली आणि सुप्रीम हाऊसकडे पाहिले. पहिल्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराकडून पाहिलेले, आज समुद्राच्या दिशेने. हरेक मजल्यावर कर्मचारी कामात व्यस्त दिसत होते. हीच एकटी अशी इथे समुद्राजवळ उभी. तशीच नजर वर वर जात 27व्या मजल्यावरील काचेवर स्थिरावली. ती राजीवजींची केबिन असेल ना? कोण उभे आहे काचेजवळ? कोण हात हलवत आहे माझ्याकडे बघून? राजीव आले का? हो, ब्लेझर घातलेली व्यक्ती, बहुतेक राजीवच. हात हलवून त्यांना मी इथेच आहे हे सांगण्याची उर्मी मनातच बंद केली आणि पावले सुप्रीम हाऊसच्या दिशेने वळली. लिफ्टमध्ये शिरण्याआधी न राहवून लॉबीतील गणेशाच्या मूर्तीसमोर 2 क्षण थांबली. मनोभावे नमस्कार केला. देवा, सर्व काही तुझ्या हातात आहे. या विचारातच लिफ्टमध्ये शिरून 27व्या मजल्याचे बटन प्रेस केले. राजीवने हातातील फोन टेबलवर जवळजवळ आदळलाच. मेघा, मी अर्धा तास झाले फोन करत आहे. केबिनमध्ये जाऊन विचारले तर कळले की फोन इथेच डेस्कवर वाजत आहे आणि तुम्ही खाली गेले आहात. फोन तरी सोबत घेऊन जायचा ना. आय नो, मी मूर्खपणा केला. तुम्हाला सकाळी एक फोन करायला हवा होता, बट रात्री कळलेल्या न्यूजमुळे आय वॉज डिस्टर्ब्ड. आणि तुम्हाला फोन करून टेन्शन द्यायचे नव्हते. त्यानंतर सकाळी लँड झाल्यावर तडक प्रकाश सरांच्या घरी, तिथून सोफिटेल हॉटेल BKC, टेक्नोसिस बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कालच इथे पोहोचलेले. 2-3 तास डिस्कशनमध्ये गेले आणि आता सुप्रीम हाऊसला पोहोचून तुम्हाला डायरेक्ट भेटूनच बोलू असे ठरवले तर तुम्ही गायब. अर्धा तास जीवात जीव नाही, पण कुणाला काय सांगू, कसे विचारू? गीताला तुम्हाला शोधायला पाठवले, पण कुठेच तुमचा पत्ता नाही. आता हताश होऊन काचेजवळ उभा राहिलो तर खाली तुम्ही दिसलात, समुद्राकडे बघत, निवांत. का माझ्याप्रमाणेच मनातल्या विचारांना शांत करण्यासाठी समुद्राची साथ? एक क्षण वाटले धावत खाली येऊन तुम्हाला हाताला धरूनच सुप्रीम हाऊसमध्ये घेऊन जावे आणि ही बातमी तुमच्याशी शेअर करावी. पण सर्व सुप्रीम हाऊसच्या कर्मचाऱ्यांसमोर माझे असे वागणे योग्य नाही. या विचारात स्वतःलाच अडवले. तुम्ही वर माझ्याकडे पाहिले आणि आनंद झाला. एवढ्या उत्साहाने मी हात हलवून वर या असे सांगत होतो, पण तुम्ही फक्त बघत होतात माझ्याकडे. मी ऑफिसमध्ये आहे हे खरे वाटत नव्हते का? तुम्ही वर येण्याची वाट पाहत बसलो आहे. लवकर या, एक आनंदाची बातमी आहे. 27व्या मजल्यावर लिफ्ट उघडता क्षणी मेघा राजीवच्या केबिनकडे वळणारच होती की राधिका धावत आली आणि घट्ट मिठी मारली. मॅम, आपण जिंकलो. टेक्नोसिस इज अवर्स. सुप्रीम ग्रुपला टेक्नोसिस मिळाले. काय काय म्हणालीस? येस मॅम, चला लवकर, असे म्हणत ओढतच मेघाला SWC केबिनकडे घेऊन गेली. दुपारचे 12 वाजलेले. सर्वच जण LCDवर फायनान्शियल अपडेट्स पाहत होते. 5 मिनिटांपूर्वीच न्यूजमध्ये झळकलेले. टेक्नोसिसने जिंदाल ग्रुप आणि सुप्रीम ग्रुपमध्ये सुप्रीमची निवड केली आहे. मेघाचा अजूनही त्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. हे कसे शक्य आहे? मला मिळालेली बातमी, हे कसे झाले? हे स्वप्न आहे का सत्य? या विचारातच चेअरचा आधार घेऊन बसली. डोळे मिटून काही दीर्घ श्वास घेतले. केबिनमधील 6 जण तिच्या भोवती होते. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, ग्रेट वर्क. आपल्या टीमने करून दाखवले.
यू आर अ ग्रेट टीम लीडर. असे अस्पष्ट शब्द कानी पडत होते. यंत्रवत ती सर्वांशी हातही मिळवत होती. पण जे काही ऐकले ते अजूनही पूर्णपणे जाणवले नव्हते. आपण नक्की जिंकलो आहोत. सगळ्यांना दूर करत आधी प्रकाश सरांच्या केबिनकडे निघाली. दार ढकलून आत डोकावली तर केबिन रिकामी. दार बंद करणारच तेवढ्यात कॉरिडॉरमध्ये प्रकाश सरांचा आवाज आला. वळून पाहिले तर प्रकाश सर आणि आचार्य सर बोलत येत होते. प्रकाश सर, आचार्य सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. मेघाने आनंदातच दोघांशी हात मिळवले. मेघा, कॉंग्रॅच्युलेशन्स तुलाही, असे म्हणत प्रकाश सर पटकन पुढे आले. आचार्य सरांसोबत केबिनमध्ये शिरले. मेघा तिथेच दारात उभी. कॉरिडॉरमध्ये नजर भिरभिरत होती. राजीवला शोधत होती. राजीव, कुठे आहात तुम्ही? तुमचेही अभिनंदन करायचे आहे. मेघा, ये आत ये. आता पुढच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. पुष्कळ कामं आहेत. मेघा दार बंद करून घेत आत आली. त्यांच्या हातातील काही कागदपत्रे तिच्या हवाली करत प्रकाश सर चेअरवर बसले. मेघा समोर उभी राहून ॲग्रीमेंटची पाने तपासत होती. एक दोनदा वळून दाराकडेही पाहिले. प्रकाश सरांच्या मागून राजीव येईल या अपेक्षेने. सर, हे ड्राफ्ट ॲग्रीमेंट? येस, लीगल डिपार्टमेंट सोबत बसून ते फायनल करून घे. राजीव प्रेस कॉन्फरन्सच्या तयारीत आहे. दाराकडे वळून पाहणाऱ्या मेघाच्या डोळ्यातील प्रश्न प्रकाश सरांनी ओळखलेले. मेघा बेटा, मला माहीत आहे राजीवही तुझ्याप्रमाणेच अस्वस्थ आहे. तुला एकदा भेटण्यासाठी एकत्रच आलो आम्ही. कितीदा तुझा फोन लावत होता आणि तेही माझी नजर चुकवून आत्ताच खाली गेला आणि तू इथे आलीस. मेघा, तासाभरात ॲग्रीमेंट फायनल करून कॉन्फरन्स रूममध्ये भेटूया. त्यांना मानेनेच होकार देत ती बाहेर जाण्यास निघाली.